नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन टॉपिक चालू करतोय. बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे दिनदर्शिका. आता आपण एक्झाम्पल जसे एक्झाम्पल येतील तसे आपण कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ. आता बघा, पहिला प्रश्न आहे, 26 जानेवारी 2001ला मंगळवार होता, तर 26 जानेवारी 2002ला कोणता वार असेल? म्हणजे 26 जानेवारी 2001ला मंगळवार आहे, तर 26 जानेवारी 2002ला कोणता वार असेल? एक लक्षात ठेवा. आता एक वर्ष ओलांडलं तर एक दिवस पुढे जातो, किंवा एक लीप वर्ष ओलांडलं तर 2 दिवस पुढे जातं. हा कन्सेप्ट लक्षात ठेवण्यापेक्षा एकच लक्षात ठेवा. काय ठेवायचं लक्षात? जर दिलेल्या 2 तारखा, आता तारखा पण समान पाहिजेत, फक्त वर्ष वेगवेगळं पाहिजे. जर दिलेल्या 2 तारखांमध्ये 29 फेब्रुवारी येत असेल, जर दिलेल्या 2 तारखांमध्ये 29 फेब्रुवारी येत असेल, दिलेल्या 2 तारखांमध्ये 29 फेब्रुवारी येत असेल तर 2 दिवस पुढे जायचं. आणि जर 29 फेब्रुवारी येत नसेल तर किती दिवस पुढे जायचं? 1 दिवस पुढे जायचं. आता 26 जानेवारी 2001 पासून 26 जानेवारी 2002 पर्यंत जाताना 29 फेब्रुवारी येते का? येत नाही. म्हणजे किती दिवस पुढे जाणार? 1 दिवस. म्हणजे वार कोणता असेल? बुधवार. म्हणजे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, 1 जानेवारी 2016 कोणता वार होता? शुक्रवार. तर 31 डिसेंबर 2016ला कोणता वार असेल? आता लक्षात ठेवा, जर साधं वर्ष असेल तर 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर या दोन्ही तारखांचे वार समान असतात. या दोन्ही तारखांचे वार समान असतात. पण जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर या दोन्ही तारखांमध्ये किती दिवसांचा फरक असतो? 1 दिवसांचा. लक्षात ठेवा, जर साधं वर्ष असेल म्हणजे 1 जानेवारी 2001ला जर मंगळवार असेल तर 31 डिसेंबर 2001ला मंगळवारच असेल. आणि जर लीप वर्ष असेल, समजा